नमस्कार मित्रांनो, आज आपण मंत्रा एसेन्स सोसायटीमध्ये आलेलो आहे आपल्या पिसोळीमध्ये. तर इथं बघू शकता हे क्लायंटला आपण असं हे कस्टमाइज वॉर्डरोब करून दिलेलं आहे. तर ही वॉलमध्ये अशी फ्रेम होती, तर त्या फ्रेममध्ये आपण हे वॉर्डरोब फिट केलेलं आहे. हे बघू शकता लेंथमध्ये आपण 49 इंचेसचं वॉर्डरोब केलेलं आहे आणि हाईटमध्ये आपण 85 इंचेसचं केलेलं आहे, म्हणजे की 7 फुटाचं केलेलं आहे. आपण हे मार्बल ग्रे कलरमध्ये केलेलं आहे. बघू शकता हे असं बाहेरनं मिरर दिलेलं आहे राईट साईडवरती. आता लेफ्ट साईडचं कंपार्टमेंट दाखवतो तुम्हाला. तर इथं बघू शकता हे असं आपण ह्या साईडला शेल्फ दिलेलं आहे वरच्या साईडला एकदम टॉपवरती, आणि त्याच्याच खाली असं हँगर दिलेलं आहे क्लोज हँग करायला. खाली हे असं स्लायडिंगचं लॉकर दिलेलं आहे. इथं बँगल्स ठेवायला मागं हिडन लॉकर आहे. क्लायंटला वॉच ठेवण्यासाठी पाहिजे होते, तर हे असं आपण युनिट करून दिलेलं आहे जिथे की ते त्यांचे वॉच ठेवू शकतात. टोटल 6 वॉचेस त्यांना ठेवायचे होते, तर त्यासाठी आपण 6 असे कप्पे केलेले आहेत. बघू शकता इथं खाली असं मोकळा स्पेस दिलेला आहे आणि खाली इथं मोकळी जागा आहे. हे डोरला पण आपण टोटल 5 इंचेस दिलेले आहेत. बघू शकता, म्हणजे जेणे की स्टेबिलिटी वाढते. इथं असं एक ड्रॉवर दिलेलं आहे आपण असं खाली, ड्रेसिंग युनिट आहे खाली, इथं स्टोरेजसाठी आहे. आता हे राईट साईडचं कंपार्टमेंट दाखवतो. इथं पण सेम आपण वरती असं शेल्फ दिलेलं आहे आणि त्याच्या खाली हँगर दिलेलं आहे आणि इथं खाली असं ड्रॉवर दिलेलं आहे. बघू शकता फुल लेंथ ड्रॉवर आहे आणि ह्या टोटल कपाटाची डेप्थ जी आहे ती 22 इंच आहे. 22 इंचेस डेप्थ आहे. खाली पण आपण शेल्फ दिलेला आहे. बघू शकता. तर असेच तुम्हाला कस्टमाइज वॉर्डरोब्स आपल्या घराच्या साईजच्या अकॉर्डिंग बनवायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा.